राजू सोनवणे आता आपल्यासोबत आहे। राजू, काँग्रेसच्या गोटात काय हालचाली बघायला मिळत आहेत या राजीनाम्यानंतर? सौरभ, पाहतो आपण अशोक चव्हाण यांनी सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि लवकरच कधी प्रवेश करणार याबद्दलची सुद्धा जी आहे ती घोषणा आज संध्याकाळपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे। मात्र फक्त अशोक चव्हाणच जाणार नाही तर इतर आमदार सुद्धा जे अशोक चव्हाणांचे समर्थक आमदार आहेत ते सुद्धा जाण्याची दाट शक्यता आहे। अशोक चव्हाण जाण्याच्या आधी म्हणजे याच्या आधी सुद्धा 1 वर्षापूर्वी काँग्रेसचे जे काही आमदार गेले त्यातले अशोक चव्हाण यांचे समर्थक बऱ्यापैकी होते आणि आता पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार जे आहे ते जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोण कोण आमदार अशोक चव्हाणांच्या सोबत जाऊ शकतात या संदर्भातली चाचपणी जी आहे ती काँग्रेसने करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर दुपारनंतर नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दिल्लीमध्ये जातील, हायकमांडशी बोलतील आणि नेमके राज्यामध्ये काँग्रेसची काय परिस्थिती आहे, किती आमदार जाऊ शकतात किंवा काय नेमकं घडू शकतं याची संपूर्णपणे जी आहे ती माहिती हायकमांडला दिली जाईल आणि त्यानंतर दिल्लीतून पूर्णपणे याची सूत्र जी आहे ती हलणार आहेत। मात्र आता तरी नेमकं कोण कोण आमदार त्यांच्यासोबत आहे याची चाचपणी काँग्रेसकडनं केली जाते, कारण अनेक आमदार हे अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात अशा प्रकारची जी आहे ती वर्तवली जाते। कारण आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस विधानसभा अध्यक्ष निवडीचा विषय होता त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की अशोक चव्हाण यांच्यासह अनेक आमदार जे आहेत ते गैरहजर राहिलेले होते। मात्र हे सारवासारव करत असताना कुठेतरी आम्हाला उशीर झाला पोहोचायला अशा प्रकारचं जे आहे ते बोललं गेलेलं होतं। मात्र राजू, थोडंसं थांबवतो, एक मोठी बातमी आणखी। आज केवळ अशोक चव्हाण यांनीच राजीनामा दिला आहे अशी माहिती विधिमंडळ सूत्रांकडून येते, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत जे नेते आणि आमदार बाहेर पडण्याची शक्यता आहे त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही। आणखी माहिती घेऊया निलेश बुधावलेकडनं। निलेश, हे संभाव्य नेते कोण कोण असू शकतात जे थोड्याशा अवकाशाने राजीनामा देतील किंवा अशोक चव्हाणांसोबत बाहेर पडतील? सौरभ, आता जी विधिमंडळातून माहिती मिळते त्यानुसार केवळ अशोक चव्हाण यांनाच राजीनामा दिलेला आहे आणि त्या आमदारकीच्या राजीनाम्याचं नोटिफिकेशन घेण्यासाठी काही वेळातच ते विधिमंडळामध्ये येणार आहेत। सध्या अशोक चव्हाणांच्या सोबत इतर कुणी आमदार नाहीत अशा पद्धतीची माहिती मिळते ज्यांना राजीनामा दिलेला नाहीये। मात्र ज्या पद्धतीची सध्या माध्यमांमध्ये चर्चा आहे त्यानुसार मागील काही दिवसांपासून अशोक चव्हाण यांच्यासोबत एक मोठा गट काँग्रेसचा जाऊ शकतो अशी चर्चा होती। याच्यामध्ये माझे आमदार अमोल राजूरकर असतील किंवा आणि विविध नेते आहेत जे त्यावेळेस फ्लोअर टेस्ट पार पडली होती आणि त्या फ्लोअर टेस्टला अनेक आमदार अनुपस्थित होते। त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्यासोबतच 4 ते 5 आमदार होते, मुंबईतले काही आमदार त्यांच्यासोबत होते। त्यामुळं आज नेमकं त्यांच्यासोबत कोण इतर जण भाजपमध्ये जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ठीक आहे, आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर, त्यांच्याकडे आणखी काही तपशील आहे। गणेश, सौरभ, अशोक चव्हाणांनी हा राजीनामा का दिला राज्यसभे संदर्भातली चर्चा तर आहेच, मात्र मागील अनेक महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून अशोक चव्हाण हे नाना पटोले यांच्या बरोबर त्यांचं समन्वय नव्हतं किंवा नाराजी होती। आपल्याला माहिती असेल की अशोक चव्हाणांचा हा रोष होता की नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणूनच सरकार पडलं। या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली गेली। याशिवाय विधान परिषद किंवा राज्यसभाच्या माजी निवडणुकींमध्ये ज्या प्रकारे क्रॉस वोटिंग झाल्या त्या संदर्भात एक कमिटी बसवली गेली, कमिटीमध्ये अनेक चर्चा झाल्या होत्या। मात्र अशोक चव्हाणांचं स्पष्ट मत होतं की नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष या पदावरून काढा, त्यांना प्रदेश अध्यक्ष करा अशी त्यांची मागणी होती जी पक्षश्रेष्ठींनी मान्य केली नाही आणि यामुळेच हा पाऊल त्यांनी उचलला। नाना पटोलेंविरुद्धची जी भूमिका पक्षांतर्गत होती त्या संदर्भात वारंवार ते पक्षश्रेष्ठींशी बोलले होते, मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। म्हणून मागील काही महिन्यांपासून या चर्चा समोर येत होता की अशोक चव्हाण आता पक्षात थांबणार नाहीत। तसंच झालं, त्यांनी आज राजीनामा दिलाय। त्यांच्यासोबत काही आमदार आहेत तेही राजीनामा देतील, आज देतील का नंतर हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण अँटी डिफेक्शन लॉ लागू होईल आणि म्हणूनच राज्यसभेची जागा जर त्यांना मिळत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई जरी केली गेली तरीही अशोक चव्हाणांना कोणता फटका बसत नाही। मात्र इतर आमदारांना अँटी डिफेक्शनला सामोरं जावं लागू शकतं, म्हणून स्ट्रॅटेजिकली काही निर्णय घेण्यात येतील समर्थकांकडनं, समर्थक आमदारांकडनं असं बोललं जात आहे। फक्त मराठवाड्याचेच नव्हे तर पुणे आणि इतर भागातले आमदार देखील अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात अशी चर्चा आहे। एक मोठा कॅम्प अशोक चव्हाणांसोबत पक्षांतर्गत आहे, त्या कॅम्पमधील फक्त आमदारच नव्हे तर काही माजी नगरसेवक, काही कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते हेही जातील।
म्हणून अनेक लोक आता आगामी काही दिवसांमध्ये भाजपच्या वाटेवर असू शकतात आणि मुख्य कारण अशोक चव्हाणांचं आहे ते नाना पटोलेंविरुद्धची नाराजी, त्यांचं आणि नाना पटोलेंच्या मधील वाद, ह्या सगळ्या कारणांमुळेच अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला हे ते आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकतील किंवा सांगतील अशी माहिती आहे। मात्र अशोक चव्हाणांनी आपली भूमिका पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती आणि त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही, म्हणून हा निर्णय ते घेत आहेत अशी माहिती त्यांनी पक्षश्रेष्ठींना अद्याप कळवल्याचंही बोललं जात आहे। सौरभ, बरोबर। गणेश, सध्या आपण बघितलं तर अशोक चव्हाण यांनी स्वतःच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। आणखी काही नावं चर्चेत आहेत, कोण कोण अशोक चव्हाण यांच्या सोबत असू शकतं, त्याची काही नावं तुम्ही सांगू शकता? हे पहा, नावं तर भरपूर आता समोर येतात, कारण अशोक चव्हाणांसोबतचे किंवा जवळचे कोण आमदार आहेत, कोण कार्यकर्ते आहेत त्याची माहिती घेतली जाते। अनेक पत्रकार आता त्यांना फोन करतात, काही नॉट रिचेबल आहेत तर काही रिचेबल आहेत, म्हणून मराठवाड्यामधले आमदार असतील यात काही शंका नाही, कारण ते अशोक चव्हाण समर्थक आहेत। याशिवाय पुण्यातले काही आमदारांची नावं आहेत, मुंबईतले काही प्रमुख पदाधिकारी, माजी आमदार, माजी नगरसेवक जाऊ शकतात, अशा अनेक नावांची यादी आता सर्क्युलेट होते। आता काँग्रेसलाही त्या यादी पोचल्या आहेत, कारण त्यांनाही त्याच्यावर काम करावं लागेल, म्हणून कोण कोण जाणार हे लवकरच मात्र अद्याप तरी फक्त गणेश थोडंसं थांबवतो। रजत वशिष्ठकडे आणखी काही नवी माहिती आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। रजत, सौरभ, विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामधील जे अमित झनक काँग्रेसचे आमदार आहेत ते अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात। मात्र जेव्हा एबीपी माझानी त्यांच्याशी संपर्क साधला, ते सध्या मतदारसंघामध्ये दौऱ्यावर आहे, विविध कार्यक्रम घेत आहेत, त्यामुळे मला टीव्हीवरूनच ही सर्व माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे सध्या तरी अमित झनक जे आहेत ते सावध पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या एबीपी माझाशी दूरध्वनीवर बोलताना त्यांनी ते काँग्रेस सोडत आहे अशा पद्धतीचा कुठलाही विचार मांडलेला नाही। त्यामुळे जे सर्व आमदार आहेत जे अशोक चव्हाण यांच्या सोबतचे मानले जातात, जवळचे मानले जातात, ते सध्या सावध पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे आमदार राजू पारवे यांचंही नाव नेहमीच अशोक चव्हाण यांचे जवळचे आमदार म्हणून घेतलं जायचं। त्यांच्याशी पण मी स्वतः बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मतदारसंघामध्ये आहे आणि मला आत्ताच ही माहिती मिळालेली आहे, त्यामुळे मी कुठेही अशोक चव्हाण यांच्यासोबत जात आहे असं पद्धतीचा कुठलं चित्र नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे हे जे जवळचे मानले जाणारे आमदार आहे, येणाऱ्या काळामध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे याकडे नक्कीच लक्ष राहणार आहे। मात्र सध्या तरी हे सर्व जे आमदार आहेत आपापल्या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत आणि विविध कार्यक्रम घेताना आपल्याला पाहायला मिळतं। खूप महत्त्वाची माहिती। आणखी अपडेट्स घेऊयात राजू सोनवणेकडून। राजू, तुझ्यापर्यंत काय आली आहे माहिती? सौरभ, पाहतोय आपण अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आमदारकीचा आणि तो आजच स्वीकारला जाणार आहे। मात्र जे त्यांचे समर्थक आमदार आहेत त्यांचा राजीनामा आज होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे, कारण राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे, त्यामुळे अशोक चव्हाण यांना आजच राजीनामा द्यावा लागेल अशा प्रकारचं भाजपच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं गेलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला अशा प्रकारची चर्चा आहे। मात्र राज्यसभेला मतदान करताना नेमकं कशा प्रकारचं गणित असणार आहे हे लक्षात घेऊनच पुढची वाटचाल केली जाणार आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार जे आहेत ते आज लगेच राजीनामा देतील याची शक्यता फार कमी आहे। सौरभ, ठीक आहे राजू, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। राहुल कुलकर्णी, तुषार कोळे आणि रजत वशिष्ठ, तुमचेही आभार सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।